लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत। कलाच्या वाढदिवसाला खरे कुटुंबीय आणि चांदेकर कुटुंबीय यांनी मिळून मोठी बर्थडे पार्टी केलेली असते आणि अद्वैतने कलाच्या बर्थडेला एक मोठं गिफ्ट दिलेलं असतं। तर इकडे प्रदीपला पहिलं प्रेम आठवत असतं आणि तो त्या आठवणीत खूप दारू प्यायला लागतो। कलाच्या वाढदिवसाला अद्वैत आणि कला एक खूप छान असा डान्स करत असतात। तर इकडे नैनाचा खूपच जळफळाट व्हायलेला असतो। नैनाला ते दृश्य बघू वाटत नसतं। कलाचा वाढदिवस खरे कुटुंब आणि चांदेकर कुटुंबीय कसा साजरा करणार आणि प्रदीपला त्याचं प्रेम आठवणार की ज्यामुळे तो खूप दारू प्यायलेला असतो, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर इकडे सोहम म्हणत असतो की ह्या केकवरचा गुलाबाचा जो भाग आहे तो मी खाणार आहे। कला वहिनी, तुला राग तरी नाही ना येणार? तेवढ्यात नैना रागाने म्हणते, कलाला केक आवडतच नाहीये। त्यावेळेस सोहम म्हणतो, कला वहिनीला वाईट वाटू शकतं कारण की ह्या केकचा फ्लेवर कला वहिनीच्या आवडीचा आहे, हो ना अद्वैत दादा? त्यावर अद्वैत म्हणतो की हो, अद्वैतने हा केक खास कलासाठी ऑर्डर केलेला असतो कारण की तो केक कलाला खूप आवडत असतो। सोहमने असं म्हटल्यावर अद्वैत खूप लाजलेला असतो। त्यावेळेस अद्वैत म्हणतो की मी जरा जाऊन येतो। कला म्हणते की अरे अद्वैत, तू कुठे चाललास? आता तर आपण बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत। अद्वैत बाथरूमला चाललेला असतो। तेवढ्यात नैना अद्वैतच्या मागे जात असते आणि अद्वैतला म्हणते की अद्वैत, तुला काय झालं आहे? तुझी काही मदत करू का? त्यावर अद्वैत तिला काहीही न बोलता पुढे निघून जातो। थोड्या वेळाने अद्वैत तिथे येतो आणि सोहम म्हणतो की आपण सगळेजण गप्पा मारत का बसलेलो आहोत? चला आपण आता केक कापूया। ते सर्वजण केक कापण्यासाठी कलाकडे येतात। कला एकदम मोठ्या आनंदाने केक कापायला सुरुवात करते आणि कलाला सर्वजण विश करतात आणि तिथे खरे कुटुंबीय आणि चांदेकर कुटुंबीय अत्यंत खुश असतात। कला अद्वैतला केक चारते आणि सर्वांनाही केक खाऊ घालते आणि कला म्हणते की तुम्ही माझ्या बर्थडेला इतकं डेकोरेशन आणि इतकी सजावट केली आणि मला मोठं सरप्राईज दिलं, हीच माझी गिफ्ट आहे। त्यावर अद्वैत कलाला म्हणतो की मी तर वेगळंच गिफ्ट आणलेलं आहे, ते गिफ्ट तू एकदा बघ। त्यावर नैना म्हणते की अरे अद्वैत, तू काय गिफ्ट आणलेलं आहे बघू? त्यावर अद्वैत म्हणतो की हे घे बायको तुझं हे गिफ्ट। त्यावर सोहम म्हणतो की कला वहिनी, तू ते उघडून बघ, त्यामध्ये काय आहे? त्यावेळेस कला तो बॉक्स घेऊन उघडते तर त्या बॉक्समध्ये कलासाठी चांदेकरांच्या पेढीतील एक मोठा दागिना असतो। तो दागिना बघितल्यावर कला खूप खुश होत असते। त्यावर सोहम म्हणतो की हे गिफ्ट कला वहिनीसारखं दिसत आहे। अद्वैत दादा, तू हे कला वहिनीला गिफ्ट एकदम ग्रेट दिलेलं आहे। अद्वैत दादा, तू हार कलाच्या गळ्यात घाल, मग तर खूपच छान वाटेल। सोहम म्हणतो, अरे दादा घाल ना हार, तू कुणाची वाट बघत आहे? तेव्हा अद्वैत तो हार कलाच्या गळ्यात घालतो आणि म्हणतो की कला, तू एकदा आरशात तर बघ, तो हार तुला कसा दिसतो आहे आणि हा हार तुला आवडला आहे का? त्यावर कला म्हणते की मी काय बोलू हे मला कळतच नाहीये। त्यावर सोहम म्हणतो की अद्वैत दादा, आज आनंदाच्या क्षणी तुम्ही दोघंजण एक डान्स तरी करा। त्याचबरोबर कला आणि अद्वैत हो म्हणून एक डान्स करायला सुरुवात करतात। अद्वैत आणि कलाला पाहून नैनाचा खूप जळफळाट व्हायलेला असतो। नैना स्वतःशीच बडबड करते की आज मी माझ्या एका चुकीमुळे सर्व काही गमावून बसले आहे। आज मी कलाच्या जागी असले असते आणि इथे कलाचा आणि अद्वैतचा डान्स झालाच नसता। तेवढ्यात सोहम म्हणतो की वा दादा, तुम्ही डान्स किती छान केला। तर त्या पार्टीमध्ये सर्व खरे कुटुंबीय आलेले असतात। काजू म्हणते, वा ताई, तू किती छान डान्स केला,
मला खूपच छान वाटला आणि मी हा डान्स तुझा पहिल्यांदाच बघितलेला आहे आणि तू खूपच छान दिसायला लागली आहे. मला हार अजून एकदा नीट बघू दे. चल आपण दोघीजणी एक फोटो घेऊया. त्यानंतर पूर्ण चांदेकर कुटुंबीय एकत्रित येऊन एक डान्स करतात व तिथे सर्वजण खूप खुश असतात. परंतु रोहिणी आणि नैना या दोघींना ते काही बघू वाटत नसतं. त्यावर नैना रोहिणीला म्हणते की हे सर्वजण आज किती खुश आहेत, परंतु या कलाचा मी एक ना एक दिवस बदला नक्कीच घेणार आणि तिला चांगलाच धडा शिकवणार. त्यावेळेस रोहिणी नैनाला म्हणते की तू असं कोणतंही पाऊल उचलू नको की त्यामुळे परत एकदा काही मोठा घोळ होऊन बसेल. तर प्रदीप त्या पार्टीमध्ये इन्व्हॉल्व नसतो. प्रदीप एकटाच त्याच्या रूममध्ये खूप दारू पिलेला असतो. त्याला त्याच्या लग्ना अगोदरचे सर्व काही आठवत असतं. ज्या मुलीवर प्रेम होतं त्या मुलीला बोललेलं सर्व त्याला काही आठवत असतं. त्याला आठवत असतं की गायत्रीला दिलेलं वचन म्हणजे तिच्याबरोबर लग्न करण्याचं वचन त्याला आठवत असतं. ते प्रकरण त्याने आबांना सांगितलेलं असतं. तो म्हणत असतो की मी फक्त आणि फक्त तिच्याच बरोबर लग्न करणार. परंतु एका अपघातात गायत्री त्याच्यापासून दूर गेलेली असते. प्रदीप खूप दारू पिलेला असतो आणि तेवढ्यात अद्वैत तिथे आलेला असतो आणि प्रदीपला म्हणतो की बाबा तुम्ही कलाच्या पार्टीमध्ये इन्व्हॉल्व का झाला नाहीत? आपण सर्व चांदेकरांनी मिळून कलाचा वाढदिवस खूप धूमधडाक्यात आणि आनंदाने साजरा केला, पण तुम्ही कोणत्या कारणामुळे तिथे आला नाहीत आणि तुम्ही इतकी दारू का पिला आहात? काही नाही बाळा, मला फक्त एका गोष्टीचं टेन्शन आलेलं होतं. त्यावर अद्वैत म्हणतो की तुम्हाला कोणत्या गोष्टीचं टेन्शन आलेलं होतं? मी तुमची काही मदत करू का? त्यावर प्रदीप म्हणतो की अद्वैत, इतकं काही जास्त नाही, ते मी समजावून घेईन. तू आता इथून निघून जा. त्यावर अद्वैत म्हणतो की ठीक आहे, जर तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज पडली तर तुम्ही मला सांगा. असं म्हणून अद्वैत तिथून निघून जातो. तर कला इकडे तिच्या रूममध्ये जाऊन बसलेली असते आणि अद्वैत तिच्या रूममध्ये येतो. कला अद्वैतला म्हणते की अद्वैत, बर्थडे सेलिब्रेशन किती छान झालं आणि दोन्ही कुटुंब एकत्र येऊन आपण सर्वांनी किती आनंद घेतला. परंतु नैनाताई खूप रागात होती. आपण दोघे एकत्र डान्स केलेला पाहून ती आपल्यावर खूप जळत होती. नैनाताईसोबत आतापर्यंत खूप काही वाईट घडलेलं आहे. तर अद्वैत म्हणतो की कला, त्या नैनाचा विषय काढून तुला अजून भांडणच करायचं आहे का? इकडे राहुल नैनाला म्हणत असतो की तू आजपासून अद्वैतच्या रूममध्ये जाऊन राहा. तू चान्स भेटताच त्याला किती चिटकत असते. तुला असं करताना थोडीशीही लाज वाटत नाही. त्यावर नैना राहुलला म्हणते की तू आतापर्यंत किती मुलींना असं फसवलं आहेस आणि मलाही फसवणार होतास. त्यावेळेस तुला लाज वाटली नाही का? इतक्यातच तिथे रोहिणी येत असते आणि तिने हे सर्व काही ऐकलेलं असतं. रोहिणी नैनाला म्हणते की तू उगाचच काही तोंडाला येईल ते बोलू नको. तुला आमचा क्लास स्टँडर्ड माहीत आहे का? तुझी तर आमच्यासमोर उभा राहून बोलण्याची लायकीसुद्धा नाही आहे आणि तू आम्हाला माज दाखवत आहेस काय? त्यावर नैनाला खूप राग येतो आणि ती तिथून निघून जाते. तर कला आता खरेंच्या घरी गेलेली असते आणि ती दुकानात गेल्यानंतर काही गुंडांनी तिच्या दुकानाला जाळ लावलेला असतो आणि त्यामध्ये कला अडकलेली असते. अद्वैत धमाकेदार एंट्री घेऊन कलाला वाचवत असतो. तर आता अद्वैत कलाला कसं वाचवणार हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.